समृद्धी आणि मी सतत एकमेकांना लिटरली लोकांचं तुमचं अफेअर आहे का एवढं लोक आम्हाला म्हणायचे. आणि मी आधी खूप जाड होते, इतकी बारीक झाले, ह्याचं सगळं क्रेडिट मी आज जशी टॉप दिसते याचं क्रेडिट माझ्या बहिणीला आहे. त्यामुळे येस, हे खूप इम्पॉर्टंट पिक्चर आहे माझ्या आयुष्यातलं. मी निखिलच्या जवळ त्या शो सुरू झाल्यापासून 3-4 महिने बोललेच नव्हते. त्याच्यानंतर आम्ही एकमेकांची थोडं बोलायला लागल्यावर मग कळलं की अरे ये अच्छा आहे, ये अच्छी आहे, अच्छा अच्छा असं करून आम्ही बेस्ट फ्रेंड्स झालो. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी रमा म्हणजेच ऐश्वर्या. कशी आहेस? हॅलो, मस्त. हाव आर यू? मस्त. बरं ऐश्वर्या, एक सेगमेंट आहे इट्स मज्जाचा, कॅप्शन दी पिक्चर. सो मी तुला आज तुझेच काही गोड आणि जुने फोटोज दाखवणार आहे. त्याला नव्याने तुला कॅप्शन द्यायचं आणि तेव्हा काय घडलं होतं ते सांगायचं. येस. सो पहिलाच फोटो आहे. अंकुश सरांसोबतचा आहे, अंकुश चौधरी सर त्यांच्यासोबतचा आहे. आणि हा फोटो एका रियालिटी शोचा आहे. तिथे ते जज होते आणि माझे एक फॅन गर्लिंग मोमेंट आहे. सो येस, तिथला हा फोटो आहे आणि खरंच खूप गोड आठवण आहे, कारण मी अगदीच त्यांचे सगळे मूवीज आणि सगळंच खूप मनापासून अशी बघत आली आणि मला खूप छान वाटतात ते. ही इज व्हेरी नाईस. या फोटोला नव्याने काही कॅप्शन वगैरे द्यायचं तुला? नाही, कॅप्शन हाच असेल, ग्रूविंग अराउंड फॅन गर्ल मोमेंट. सो रमा, हा नेक्स्ट फोटो फार गोड आहे आणि आय एम शुअर याचा खूप आठवणी हो किती हो असतील. हो. हा माझ्या बर्थडेचा फोटो आहे. माझी आई आहे आणि माझा हा दुसरा किंवा तिसराच बर्थडे असेल. इंडिपेंडन्स डेचा जन्म असल्यामुळे माझा हा केक नेहमी फ्लॅग ह्याचा असतो, फ्लॅग शेप आणि सगळं तिरंगा असतो. त्यामुळे हा तेव्हाचा फोटो आहे. आणि आमच्याकडे ना लहानपणी पद्धत होती, म्हणजे सगळे कझन्स यायचे आणि ते टिपिकल नाही का 90s आणि 2000चे किड्स कसे असे वेफर्स, समोसे, केक, इक्लेअर्स वगैरे. सो ही एक धमाल मस्ती आमची. आणि आमच्याकडे पद्धत आहे ओवाळणार आणि हार घालणार. सो ते एक पारंपरिक पद्धतीने एक बड्डे असा सेलिब्रेट केलेला आहे. त्याची गोड आठवण आहे एकदम. या फोटोला कॅप्शन काय देशील, कारण फार गोड फोटो. कॅप्शनला पुन्हा एकदा अनुभवायचं हे क्षण. फार गोड कॅप्शन सारखं. हो. सो नेक्स्ट आहे हा. माझी बेस्ट फ्रेंड समृद्धी सोबतचा फोटो आहे हा माझ्या जुन्या सिरियल मधला. आणि समृद्धी म्हणजे काय सांगायचं, शी इज दिस फॉर मी. आम्ही अजूनही म्हणजे आमच्या ओळखीला आता जवळजवळ 4-5 वर्ष व्हायला आली आणि आम्ही अजूनही सेम बॉन्ड आहे आमचा. आम्ही अजूनही रोज दिवसाच्या शेवटी माझ्या आणि समृद्धीचे कॉल असतात आणि दिवसाच्या शेवटी काय घडलं काय नाही घडलं हे सगळं आमचं कॉलवर असतं. त्यामुळे शी इज लव्ह फॉर मी. माझी इंडस्ट्रीमधली ती आणि भूमिजा पाटील, आमच्या तिघींचं एक त्रिकूट आहे. सो इंडस्ट्रीमधली पहिली अशी माझे छान एक ग्रुप झालेली. अगदीच. पण फ्रेंडशिप टिकवणं ही सुद्धा फार हो मोठी हो. गोष्ट आणि आहे. हे खरंच अप्रिशिएट करण्यासारखं आहे की आमच्या दोघींकडनं तेवढेच एफर्ट्स आहेत. शो संपल्यानंतर अजूनही आम्ही तेवढेच कनेक्टेड आहोत किंवा आमच्यामध्ये कधीच कॉम्पिटिशन, जेलसी काही कधीच नव्हतं. म्हणजे मनापासून आम्ही एकमेकींसाठी सगळं सजेस्ट करणं किंवा एकमेकींना तयार करणं हे तेव्हाही होतं, आत्ताही आहे आणि पुढेही राहील याची मला पूर्ण खात्री आहे. तर मग नेक्स्ट फोटो आहे हा. अरे, हा फोटो म्हणजे ऑलमोस्ट सुपर संपूर्णचा आहे. आमची जुनी सिरियल निखिलचा दुसरा शो असेल हा. आणि त्यामध्ये माझं अगदीच इंडस्ट्रीमध्ये नवीन मी आले होते, म्हणजे दुसरी तिसरी सिरियल असेल ही. त्यामध्ये मी निखिलच्या मैत्रिणीचा रोल करत होते. ते कॅरेक्टर होतं रिचा नावाचं. त्यामुळे याची खूप आठवण सांगायची झाली तर पहिल्याच दिवशी सेटवरती मी आणि निखिल मी रेडी होत होते, मेकअप सुरू होता माझा आणि निखिल आला, धाडकन दार उघडलं. आम्ही दोघांनी एकमेकांना लुक दिला, एक असं ॲटिट्यूड भरा दोघांचाही लुक गेला, रोल केला आणि झपकन त्याने दरवाजा आपटून घेतला. त्याच्यानंतर मी निखिलच्या जवळ त्या शो सुरू झाल्यापासून 3-4 महिने बोललेच नव्हते. त्याच्यानंतर आम्ही एकमेकांची थोडं बोलायला लागल्यावर मग कळलं की अरे ये अच्छा आहे, ये अच्छी आहे, अच्छा अच्छा असं करून आम्ही बेस्ट फ्रेंड्स झालो. अगदीच. पण रमा, एका मालिकेत लीड रोलच्या फ्रेंडचा रोल करणे ते त्याच्यासोबतच आता लीड रोलमध्ये झळकणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. सो याबद्दल तुला काय वाटतं? मला
खरंच खूप छान वाटतं. म्हणजे तेवढंच सगळ्यांनी मला, माझ्या आईने, माझ्या बाबांनी तेवढीच साथ दिली आणि तेवढी मेहनत घेतली गेली आणि अजूनही आय एम स्टिल ट्राईंग की अजून बेटर, अजून मी उंचीवर पोचावे आणि तेवढ्या जमिनीवर राहून उंचीवर पोचावे असे माझे प्रयत्न असतील. कारण किती जुनी फ्रेंडशिप आहे माझी आणि निखिलची, याच्यावरनं अंदाज येतोय की मला त्याने अगदी झिरोपासून पाहिलेलं आहे. त्यामुळे निखिल माझ्यापासून अगदी झिरोपासून आहे. त्यामुळे झिरो के साथ क्या बोले हिरो. फार छान कॅप्शन. नेक्स्ट फोटो आहे हा तुझा फार जवळचा फोटो Yes, आहे. yes. माझं फॅमिली पिक्चर आहे. माझे बाबा, आई आणि माझी बहीण, ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे. कारण त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. कम्प्लिटली सपोर्ट केलं त्यांनी. कारण माझं अभ्यासात एवढं लक्ष नसताना, अगदी 12वी आणि 10वी असताना सुद्धा मला छोटी छोटी कामं येत होती, मूवीची अपॉर्च्युनिटीज येत होते, जे मूवी घडले नाही, वर्कशॉप्स केले, बऱ्याच गोष्टी झाल्या 12वीत असताना. आणि त्यांनी तेवढाच सपोर्ट दिला मला. तेवढ्याच सपोर्टने मला पुढे पुश केलं. माझ्या आईने, मी आधी खूप जाड होते, इतकी बारीक झाले, ह्याचं सगळं क्रेडिट, मी आज जशी टेप टॉप दिसते याचं क्रेडिट माझ्या बहिणीला आहे. त्यामुळे येस, हे खूप इम्पॉर्टंट पिक्चर आहे माझ्या आयुष्यातलं. तुला कॅप्शन द्यायचं असशील तर काय देईल? वर्ल्ड. आणि नेक्स्ट आणि लास्ट फोटो अरे ते माझ्या जवळच आहेत यार. हे भूमीच्या, समृद्धी आणि निकिता, ही आमच्या शोच्या स्टार्टिंगचाच फोटो तुम्ही बघू शकता. आमच्या शोच्या स्टार्टिंगलाच आमची इतकी छान काय म्हणतात एक अटॅचमेंट होती आम्हाला. तर ती दोघींना, तर मला आणि भूमिशाला तर जोडगोई असं म्हणायचं सेटवरती. कारण आम्ही सतत एकमेकींना चिपकलेले असायचो. नाहीतर समृद्धी आणि मी सतत एकमेकींना, लिटरली लोकांचं तुमचं अफेअर आहे का एवढं लोक आम्हाला म्हणायचे. ये बॉन्ड कभी नाही तुट सकता. कारण तिघींकडनं इक्वल एफर्ट्स आहेत. भूमीच्या, समृद्धी आणि मी सतत. अजूनही आमच्या तिघींचा एक पण सिक्रेट ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही सतत गप्पा गोष्टी आमच्या सुरू असतात की हे बघ आज आम्ही असं केलं. किंवा मग माझे आत्ता लग्नाचे फोटोज, हे आत्ता इथे जे लग्न केलं, जे काही आहे मी सगळं त्या ग्रुपवर टाकत असते. ते सगळं ते जे काही करतात त्या ग्रुपवर येतो. सो कंटिन्यू अपडेट्स आमच्या एकमेकींना असतात. सो वी आर व्हेरी कनेक्टेड आणि मला शब्द नाही आहेत दोघींकरता. दे आर दिस. अगदीच रमा, फार गोड आणि सुंदर फोटोज होते. पण पुन्हा तेच फोटो बघून आणि त्याबद्दल बोलताना जुन्या आठवणी आठवताना कसं वाटलं? खरंच मी ॲज स्पेशली समृद्धी आणि भूमिजाला खूप मिस करते या सेटवरती. म्हणजे मनापासून मी खूप आय डोंट हॅव शब्दच नाही आहेत माझ्याकडे. हर्षद, वसईकर सर, भाऊ आमचे प्रशांत चौडप्पा, त्यांना खूप मिस करते मी. एव्हरी डे माझ्या तोंडून नाव निघतंच. आणि इथलं प्रत्येक जे कॅरेक्टर आहेत त्यांना मी ह्यांची नावं दिलेली आहेत. ही आहे ना, तू सेम समृद्धीसारखी वागते, तू सेम भूम्यासारखी वागते, तू सेम सम्यासारखी. हे आत्ता सम्या इथे असते ना तर मला असं बोलायचं. जसं रोज माझं सेटवर सुरू असतं. आणि त्यांचंही त्या ज्या शोमध्ये आहेत आता त्यांचंही तिथे सेम सुरू असतं. त्यामुळे आय मिस देम. अगदीच. आणि तूही फार बबली आणि गोड आहेस, तो तशीच राहा. आणि थँक्यू सो मच, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.